अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण मराठी सॉन्गवरती व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करा। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आपण मराठीमध्ये स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्याचबरोबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेला आहे, तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच मिळणार आहे। तिथून जातो मटेरियल आणि प्रेसेट दोन्ही डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, टेलिग्रामची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे, तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर गाइस, मी आर्ट मी इंटरफेसवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपली एक प्रेसेट बघायला मिळणार आहे, बिटमॅप प्रेसेट। तर मी प्रेसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतली आहे, तुम्ही सुद्धा प्रेसेट इम्पोर्ट करून घ्या। तर अशा प्रकारे काहीच आपल्याला प्रेसेट बघायला मिळणार आहे। तर मी यामध्ये इफेक्ट वगैरे ऑलरेडीच पेस्ट करून दिलेले आहे। तर यामध्ये काय करायचे, फोटो चेंज करून घ्यायचे। तर फोटो कसे चेंज करायचे, फोटो चेंज करण्यासाठी 0 सेकंद यायचं आहे, म्हणजे 1 नंबरच्या फोटोपाशी फोटोवरती टच करायचे, कलर आणि फिलवरती जायचे, इथं नाव असेल नावाचे टच करायचे। तुमचं जिथं काही फोटोची फाईल असेल ती फाईल ओपन करून घ्यायची आहे। तर फोटोची फाईल ओपन करून घ्यायची। समजा तुम्हाला यामधला फोटो ॲड करायचा, तर फोटो ॲड करण्यासाठी काय करायचं, फोटोवरती टच करायचे, त्यानंतर वरी प्लसवरती क्लिक करून द्यायचे। तर अशा प्रकारे ऑटोमॅटिक आपला फोटो ॲड होऊन जाणार आहे। तर अशा प्रकारे सर्व फोटो तुम्ही ॲड करून घ्या। तर फोटोज वगैरे ॲड केल्याच्या नंतर काय करायचे, 0 सेकंद यायचं, प्लसवरती क्लिक करायचे, रेक्टँगल घ्यायचं आहे, त्याच्यानंतर मध्ये 3 डॉटवरती टच करायचं, याला फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं। त्यानंतर कलर आणि फिलवरती जायचं आहे, साईडला ग्रेडियंटवरती जायचं आहे, त्याच्या खाली सर्कल ग्रेडियंटवरती जायचं आहे। अशा प्रकारे सर्कल येणार आहे, तर ब्लॅक सर्कलला सेंटरला ठेवायचे, व्हाईटला अशा प्रकारे ठेवून घ्यायचे। त्याच्यानंतर काय करायचे, खाली व्हाईट कलरवरती टच करायचे, याला ब्लॅक करायचे, साईडला ब्लॅक कलरवरती टच करून याला ट्रान्सपेरंट करून घ्यायचे। तर अशा प्रकारे बघा मित्रांनो, त्याच्यानंतर काय करायचं, लास्ट बीटपाशी यायचं आहे आणि याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे। त्यानंतर काय करायचं, 0 सेकंद यायचं परत आपल्याला, त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचे, एक मीडियावरती जायला एक आपली फाईल दिली असेल ती फाईल ओपन करून घ्यायची। तर अशा प्रकारची, तर फाईलमध्ये एक ओव्हरली व्हिडिओ दिला असेल 15 सेकंदाचा, तर तो व्हिडिओ ॲड करायचा आहे। तर अशा प्रकारचा ओव्हरली व्हिडिओ ॲड करायचा आहे। त्याच्यानंतर काय करायचं, व्हिडिओवरती टच करायचे, व्हिडिओवरती टच केल्याच्यानंतर वरी 3 डॉटवरती टच करायचं, याला फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे। त्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती क्लिक करायचं, याला लाईटनवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे त्याच्यानंतर काय करायचं, लास्ट बीट यायचं आहे, तर एक्स्ट्राचा पार्ट कट करून द्यायचा आहे। तर अशा प्रकारे त्यानंतर परत 0 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचं, इथे 30 सेकंदाचा ओव्हरली व्हिडिओ असेल हा ॲड करायचा आहे। तर अशा प्रकारचा यासुद्धा फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे। त्यानंतर ब्लेंडिंग ऑपोसिटीवरती जायचं आहे, लाईटनवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे। आता सुद्धा एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा मित्रांनो आपल्याला। त्यानंतर काय करायचं, 2 नंबरची बीटपाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे, तर मीडियावरती गेल्याच्यानंतर नावाची वर एक बॉक्स असेल यावरती टच करायचे। तर अशा प्रकारे आपण गॅलरीमध्ये जाणार आहोत, तिथं व्हिडिओ चेक करून टाकायचा आपल्याला। बघा मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे 3 नंबरचा आहे, हा 1 नंबरचा व्हिडिओ, तर हा व्हिडिओ ॲड करायचा आहे। तर अशा प्रकारचा, त्यानंतर याला सुद्धा फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचे, त्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवर जायचं, याला सुद्धा लाईटनवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे। 2 नंबरची बीटपाशी यायचं आहे, एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे बघा मित्रांनो, त्यानंतर याच्या समोरचं बीट सोडायचं आहे। काय करायचं, डायरेक्ट 6 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचं आहे, परत बॉक्सवरती क्लिक करायचे आणि हा जो 2 नंबरचा व्हिडिओ होता हा ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, यावरती टच करायचं, याला सुद्धा त्याच प्रकारे फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचं आहे, लाईटनवरती जाऊन स्क्रीनवरती क्लिक करून द्यायचं आहे। तर अशा प्रकारे याला सुद्धा एक्स्ट्राचा पार्ट कट करून द्यायचा आहे। त्यानंतर परत काय करायचं, 9 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचं आहे। आता एक राहिलेला लास्टचा व्हिडिओ असेल तो ॲड करून घ्यायचा आहे। तर हा आहे बघा एकदम लास्टचा व्हिडिओ, हा राईट, हा लास्टचा व्हिडिओ आहे, हा ॲड करून घ्यायचा आहे।
याला सुद्धा फिट टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपोसिटवरती जायचं आहे. लाईटमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचा पार्ट कट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे तर सर्व ओव्हरऑल व्हिडिओ वगैरे ॲड करायच्या नंतर काय करायचं, राहिलेलं लास्टचं काम आहे. तर 0 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचं आहे. रेक्टँगल घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वरती 3 डॉटवरती टच करायचं. याला ट्रस टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे. साईडला नो कलर सिलेक्ट करायचा. बॅकला यायचं आहे. बॉर्डर अँड शॅडोवरती स्टोक इनेबल करायचा. स्टोकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे आणि स्टोकची लेंथ 7 ते 8% ठेवून घ्यायची अशा प्रकारे. त्याच्यानंतर लास्ट बिटपाशी यायचं आहे. याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपला बॉर्डर बनून रेडी होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर शेअर ऑप्शनवरती टच करायचं आहे. याला 1080 पिक्सल ठेवायचं आहे. त्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण अशाच प्रकारचे मराठीमध्ये कॉन्सेप्ट आणत असतो. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळे ट्रेनिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर जय शिवराय, जय शंभूराजे.